नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, निसर्गाचं आणि माणसाचं अतूट नातं असतं हे आपल्याला माहीतच आहे. हा निसर्ग आपली अदाकारी दाखवून पंचमहाभूताच्या मदतीने हा सृष्टीचा गाडा हाकलत असतो. माणसाच्या अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण झाल्यानंतर माणसाच्या इतर गरजा सुरू होतात. माणसाच्या गरजा या अगणित असतात. माणसांच्या गरजांचं स्वप्न, माणसांच्या गरजांचं चक्र हे चालतच असतं. त्यातील एक गरज म्हणजे भटकंती. भटकंती ही अनेक अर्थाने घेतली जाते. त्यापैकी पहिली म्हणजे काही कामधंदा न करता केलेली भटकंती आणि आपल्या संसाराचा गाडा हाकलत केवळ काही पुरसतीचे क्षण सार्थकी लागावेत म्हणून केलेली भटकंती. त्याचाच एक प्रकार म्हणून आम्ही आज चाललो आहोत रामबागेत. आम्ही इथे रामबागेत पोचलो आहोत. सुंदर असा हा परिसर. येथे आल्यावर आपल्याला जाणवेल की पार्किंगची चांगली सोय, विशेषतः 2 चाकी आणि 4 चाकी वाहनांसाठी चांगली पार्किंगची सोय आहे. त्यानंतर गार्डनकडे जाताना अगदी डाव्या हाताला लहान मुलांसाठी खेळण्यासाठी उत्तम सोय केली आहे. लहान मुलांसाठी खेळायला विविध प्रकारची साधने अगदी उत्तमरित्या मांडलेली आहेत. आता पावसाचे दिवस असल्यामुळे गर्दी कमी होती, पण बच्चे कंपनीसाठी इथे अतिशय सुंदररित्या मनोरंजनाची विविध साधने आहेत. मोठमोठाले वृक्ष आणि त्यांच्या बाजूची हिरवळ ही खरंच सुखावणारी आहे. मुलांच्या समवेत आलेल्या पालकांना बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. आपण पाहू शकता, सुंदर अशा तऱ्हेने वृक्षांचं संगोपन करून वृक्षांची लागवड केलेली आहे. लहान मुलांसाठी खेळण्यासाठी ही सुंदर अशी विविध साधने आहेत. आजूबाजूचा सुंदर स्वच्छ असा हा परिसर, डोळ्यांना सुखावणारा असा हा परिसर. सृष्टीचा आनंद घेत, सृष्टीच्या करामतीचा आनंद घेत मौज लुटणारे हे सगळे पर्यटक आपण पाहू शकता. त्यानंतर आपण मुख्य बागेकडे चाललो आहोत. रामबाग उद्यानाची वेळ सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 4 ते 9:30, म्हणजे या वेळात आपल्याला हे उद्यान खुलं आहे. आपण पाहू शकता रस्त्याच्या दुतर्फा सुंदर अशी झाडे लावली आहेत. बाहेर लहान मुलांसाठी झोका घेण्याची साधने असली तरी मोठ्या माणसांनी नाराज होऊ नका, कारण मोठ्या माणसांसाठी फोटो सेशनसाठी आणि झोके घेण्यासाठी विविध साधने आहेत. आपण पाहू शकता सुंदर असा मंडप बनवून त्याखाली विविध झोका घेण्यासाठी विविध साधने आहेत.
आजूबाजूला सजवलेला विविध वृक्षाने सजवलेला हा परिसर मनाला नक्की आनंद देणारा आहे. जणू परदेशात आल्याचा आपल्याला भास नक्की होईल. सुंदर असं बनवलेलं तळ, त्याच्या बाजूला असलेलं हे छोटंसं घर आहे, त्याच्या बाजूला असलेली केळीची ही झाडं. मित्रांनो, येथील खासियत अशी आहे की केलेले बांधकाम हे कोकणात सापडणाऱ्या जांभ्या दगडापासून म्हणजे चिऱ्यापासून केलेलं हे बांधकाम आहे, आपण पाहू शकता. त्यानंतर समोरच्या बाजूला अतिशय सुंदररित्या कुंड्या ठेवलेल्या आहेत. दिलच्या आकाराच्या शेपमध्ये या कुंड्या ठेवलेल्या आहेत. त्या बाजूला असलेलं हे तळ आपण पाहू शकता. सुंदररित्या कुंड्यांच्या कमानी बनवून त्याखालून गेलेला हा रस्ता आहे. त्याच्या आजूबाजूला आपण पाहू शकता हे बांधकाम मी तुम्हाला दाखवत होतो की बांधकाम चिऱ्यापासून केलेले हे बांधकाम आहे. विविध वृक्षांचे ताटे, छोटी तशीच मोठी अनेक वृक्ष इथे फार मोठ्या प्रमाणात आहे. मुलांनो, तुम्हाला इथे आल्यानंतर आपण परदेशात कुठेतरी एखाद्या उद्यानात आल्याचा भास नक्की होईल. परदेशात ज्याप्रमाणे सुखसोयी असतात, उद्यानामध्ये सुखसोयी असतात, त्याप्रमाणे येथे सुखसोयी ठेवलेल्या आहेत. आमची बच्चे कंपनीही थोड्या पडणाऱ्या पावसाचा आणि या निसर्गरम्य परिसराचा लाभ घेत होते. अतिशय सुंदररित्या बनवलेलं हे टॉयलेट, विविध प्रकारचे फुलांचे वृक्ष, एखाद्या हिंदी चित्रपटामध्ये ज्याप्रमाणे चित्रीकरण केले जाते, झाडांचा जो ताटवा असतो त्याप्रमाणे हा दिसणारा सुंदर असा हा झाडांचा ताटवा आपण पाहू शकता. एकाच झाडाला तीन प्रकारची तीन रंगाची ही पानं असलेले हे झाड आणि सुंदर असे वाफे बनवलेले आहेत. समोरच कारंजे बनवलेले आहेत, सुंदर असे कारंजे बनवलेले आहेत. मित्रांनो, तुम्हाला जर इथे यायचं असेल तर उलव्यामधील बामणडोंगरी जे रेल्वे स्टेशन आहे तेथून जवळजवळ 4 किलोमीटर अंतरावर हे बसलेले आहे. श्रीयुक्त रामशेठ ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही रामबाग आहे. अतिशय नयनरम्य अशा परिसरात वसलेली ही बाग. आपल्याला विसर होईल की आपण शहरात आहोत की एखाद्या गावात आहोत. नागमोडी वळणे घेत खारफुटीच्या जंगलातून जाणारा हा रस्ता आपल्याला खूप सुखावणार आहे. हलका पाऊस आणि त्यामुळे पडलेली धुकं यामुळे येथील असलेला नजारा हा अतिशय विलोभनीय आहे. आपण पाहू शकता विविध सेल्फी पॉइंट आहेत. एक कृत्रिमरित्या बनवलेलं आहे एक टेहळणी बुरुज म्हणू शकतो आपण.
आसपासचा परिसर पाहण्यासाठी, प्रेक्षकांना आसपासचा परिसर पाहण्यासाठी हा एक टेहळणी बुरुज बनवलेला आहे, पण कलात्मकरित्या बनवलेला आहे. समोर कारंजे आहेत. मित्रांनो, जसजसा काळोख होतो तेव्हा हे कारंजे चालू केले जातात. आम्ही साधारणतः 5-5:30 वाजता आलेलं असल्यामुळे कारंजे बंद होते, पण दिसणारा नजारा हा खूपच विलोभनीय आहे. इथे आलेले प्रेक्षकांसोबत आमचे किलबिल मंडळी, त्यांनाही फोटो काढण्याचा मोह आवरत नव्हता. त्यांनी विविध पद्धतीचे फोटो काढून आपला येथील भेटीचा आनंद द्विगुणित केला आहे. खुला रंगमंच आपण पाहू शकता. सुंदर असा हा खुला रंगमंच, जिथे प्रेक्षकांना बसण्यासाठी थोडंफार जागा आहे आणि हा आहे रंगमंच. त्याच्यावरती लवच्या आकाराचा हा सेल्फी पॉईंट, दिलच्या आकाराचा हा सेल्फी पॉईंट. कलात्मकरित्या झाडांना बनवलेले हे चौक, झाडांच्या मधून जाणारे हे कलात्मकरित्या बनवलेले रस्ते, समुद्रकिनाऱ्याच्या वाळूमध्ये सापडणारे हे पांढरे शुभ्र दगड, त्यापासून बनवलेले हे रस्ते अतिशय सुंदर आहेत. झाडांसाठी कलात्मकरित्या बनवलेले हे तटबंदी आहेत. एका नंदवनात गेल्याचा आनंद आपल्याला नक्की मिळेल, स्वर्गसुख नक्की मिळेल. कलात्मकता आणि निसर्गाचा यांचा अतिशय बेजोड असा हा मिलाप आहे. विविध माडाचे वृक्ष आहेत, आपण पाहू शकता. कल्पवृक्ष,
सुंदर असा हा आपल्याला लाकडी वाटणारा पण कलात्मकरित्या लोखंडापासून बनवलेला हा मंडप आहे. अशा तऱ्हेने आम्ही एक सर्कल पूर्ण केलेलं आहे इथे. त्याच्यानंतर आम्ही जवळ असलेले म्हसेश्वर मंदिरामध्ये आता जात आहोत. सुंदर असं बनवलेलं आहे मंदिर. मंदिराचा कळस, सभागृह, आम्ही मंदिराच्या दिशेने चाललो आहोत. अशा सुंदर अशा परिसरातील मंदिर तुम्हाला नक्की सुखावणारं आहे. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर मंदिराच्या सभोवताली असलेला हा परिसर, मंदिराचा कळस, मित्रांनो, तुम्ही जर या परिसरात आलात तर या रामबागेला नक्की भेट द्या. सुंदर अशी ही बाग आहे आणि या सुंदर अशा नजाऱ्याचं तुम्ही नक्की भेट द्या. नक्की उलव्याला भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही बागेची माहिती, रामबागेची माहिती सर्वांपर्यंत पोचेल. म्हसेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही आता परत घराकडे निघाले. रक्षक, मंदिराचा सभामंडप, गाभाऱ्यांच्या बाजूला असलेले हे सभामंडप, संपूर्ण मंदिरावर नजर ठेवण्यासाठी CCTV कॅमेऱ्याची इथे सोय आहे. आपण पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. या सुंदर अशा परिसराच्या सुंदर अशा नजाऱ्याबरोबर तुमची रजा घेतो. परत भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.